जागे होऊन त्यागुनी स्वसुखजे सुमुहूर्त साधुनियाम आत्मा राम प्रसन्न घेती करुणी दासासी बोधावयाम करीती जागृत राष्ट्र व्यक्ती सकळा कल्याण साधावयाम त्या श्री सद्गुरु रामदास चरणा त्यादरे वंदूया. इतर चिंतल्या व्यर्थते काही इतर चिंतल्या व्यर्थते काही वाईट अथवा बरे हो प्रभु माझा वाईट अथवा बरे हो प्रभु माझा काय करील ते खरे हो प्रभु माझा काय करील ते खरे. इतर चिंतल्या व्यर्थते काही इतर चिंतल्या व्यर्थते काही वाईट अथवा बरे हो प्रभु माझा वाईट अथवा बरे हो प्रभु माझा काय करील ते काय करील ते खरे. वाहुनी चिंता काही एक नोहे वाहुनी चिंता काही एक नोहे ठेवी मनाला स्थिर रे हो प्रभु माझा ठेवी मनाला स्थिर रे हो प्रभु माझा काय करील ते खरे हो प्रभु माझा काय करील ते खरे. ठेवून भार प्रभूच्या चरणी ठेवून भार प्रभूच्या चरणी नरहरी धरि तो धीर रे हो प्रभु माझा नरहरी धरि तो धीर रे हो प्रभु माझा काय करील काय करील ते खरे हो प्रभु माझा काय करील ते जागे हो नित्यागुनी स्वसुखजे सुमुहूर्त साधुनिया आत्मा राम प्रसन्न घेती करुणी दासासी बोधावया करीती जागृत राष्ट्र व्यक्ती सकळा कल्याण साधावया त्या श्री सद्गुरु रामदास चरणा अत्यादरे वंदूया. सद्गुरु समर्थ रामदास स्वामी महाराज की जय जय रघुवीर. जाणे सुख दुःख राम माझा एक जाणे सुख दुःख राम माझा एक येरते माईक वैभवाची येरते माईक वैभवाची वैभवाची सखी ओरंगोनी जाती वैभवाची सखी ओरंगोनी जाती आत्माराम अंती जीवलग आत्माराम अंती जीवलग जीवलग नाही श्रीरामा वाचोनी जीवलग नाही श्रीरामा वाचोनी हाची माझे मनी दृढ भाव हाची
माझे मनी दृढ भाव भाव अन्यत्रांचा आहे वरपंगाचा भाव अन्यत्रांचा आहे वरपंगाचा रामे विण कैसा अंतरीचा रामे विण कैचा अंतरीचा अंतरीची व्यथा श्रीरामा समर्था अंतरीची व्यथा श्रीरामा समर्था जाणवल्या चिंता दूरी करी जाणवल्या चिंता दूरी करी अंतरीची व्यथा श्रीरामा समर्था अंतरीची व्यथा श्रीरामा समर्था अंतरीची व्यथा श्रीरामा समर्था. नाही जयाला संसाराचा वीट नाही जयाला संसाराचा वीट तया मोक्ष वाट सापडेना तया मोक्ष वाट सापडेना नाही जयाला संसाराचा वीट नाही जयाला संसाराचा वीट तया मोक्ष वाट सापडेना तया मोक्ष वाट सापडेना तया मोक्ष वाट सापडेना. वरवर पाहता चित्र तसं निराशाजनकच आहे, कारण संसाराचा वीट आलाय कोणाला येतं तेव्हा समर्थांनी मस्त म्हटलं असेल संसाराचा वीट आल्यानंतर मोक्षवाट सापडणार नाही. ठीक आहे, नाही सापडली काय फरक पडतोय असं झालंय. कारण मनुष्य देहाच्या सुखाच्या जी मागे 2-3 कारणं सांगितली, त्याच्या व्यतिरिक्त आता आणखीन 1-2 सांगतो आपल्यासमोर. आपण विचार करून ठरवायला हरकत नाही की मनुष्य देहाच्या सुखाच्या इतका बांधील आहे आणि त्याचे इतके प्रयत्न चालले आहेत आणि त्याला इतकी साधनं उपलब्ध आहेत. पुन्हा असंही नाही की बाबा त्याला ते मिळालं त्यामुळे आता ह्याच्यापुढे काही नाही आहे म्हणून त्याला तसं नाही. त्याच्या पुढचं अजून 2G आता कुठे गेले ते माहितीच आहे, 3G आलेले आहे आता. हे आता आणखीन काय येईल ते आपल्या डोक्यावर बसेलच परत. त्यामुळे हे चालूच आहे. त्यामुळे त्याला वीट येणार कसा? त्याला नाविन्य हवं, मनाला काय हवं आहे? नाविन्य हवं आहे. त्याला इंद्रियांना सगळीकडे गुंतून राहायचं आहे. त्याला सगळीकडून आकर्षणाची वस्तू पाहिजे, दिसायला पाहिजे, खायला पाहिजे, प्यायला पाहिजे, सगळं त्याचं जर व्यवस्था होती तर संसाराचं वीट येईलच का? त्यामुळे तो येत नाही याची कारणं आहेत ती आपल्या समोर असावीत की हे यामुळे येत नाही आहे. आता यात आपली फसवणूक होत नाही हे कळत नाही, हे त्याच्या पुढचं कारण की अज्ञान हे संसाराचा वीट न येण्याचं कारण. हे आणखीन एक पुढे कारण आहेच त्याला की अज्ञान हे एक मोठं कारण आहे. यांचं स्वरूप मला माहीत नाही. एखादा अभ्यासाचा मुलगा आहे आणि त्याला वर्षभर म्हणजे दिवसभर पण पुढे हळूहळू करत वर्षभर अभ्यासापासून दुसऱ्या कुठल्या तरी उद्योगात गुंतवावा आणि शेवटी हाती भोपळा पडावा, ते आपलं जन्माचं चाललेलं आहे. हे आपल्याला कळत नाही. याचा अर्थ अज्ञान. मग अज्ञान हेच कारण आहे. आता कोणी फसलं, कसं फसलं, तो कसा फसला, ह्याला काय अर्थ आहे? शेवटी एवढंच की हे गेलं, हातची संधी गेली, एवढं खरं. ही जाणीव होत नाही म्हणजे अज्ञानाचं आवरण आहे एवढी गोष्ट काही. तर त्यामुळं हा संसाराचा वीट येत नाही आणि मोक्षवाट सापडत नाही. एवढे जाता जाता 2 कारणं सांगतो. आता सध्याच्या परिस्थितीची आणखीन आपण एकदा ज्ञानेश्वरीच्या वेळेला थोडी समीक्षा केली आहे किंवा परिस्थितीचं अवलोकन केलं आहे, तर तसं परत एकदा पाहू. मी असं पाहतो की 2 गोष्टींची चलती आहे सामान्य माणसाला. आपण आता ध्यानाच्या विषयाकडे चाललो होतो, त्यावेळेला समर्थांनी ध्यानाबद्दल सांगितलं, तर ध्यानाकडे यायचं आहे. तर ते काय आहे अडचण त्याच्यात? ती अडचण दूर झाल्याशिवाय आपल्याकडून ध्यान होणार नाही. हे त्यांना अभिप्रेत आहे. आपण अगदी सागरापर्यंत आलेलो आहोत. माझ्या त्यावेळेचा शेवट काहीतरी लक्षात होता, सागरापर्यंत आलो.
तर त्यात दोन मोठ्या गोष्टींची चलती आहे आणि ती आड येते. त्यातली एक गोष्ट महत्त्वाची म्हणजे आपण व्यग्र आहोत, सतत बिझी आहोत. ध्यान मेन गोष्टी हे एक आपल्या 5-10 मिनिटाच्या कुठेतरी क्लासला असल्या तर त्यांनी घरी सांगितली म्हणून काही दिवस पुढे जसं ते आपले कच्चं खातात वगैरे त्यापैकी ते काही दिवस टिकतं तसं तर ते सुटतं, त्याचं नाही. व्यग्र आहोत ही गोष्ट काय, आपण सतत बिझी आहोत. अगदी साधी कल्पना करू, रेल्वेत सुद्धा मनुष्य समजा आपण गेलो रेल्वेत काही काम गावाला निघालो आहोत, बॅग आहे बरोबर, बॅग ठेवली त्याच्या खाली सीट खाली आपण बघतो किंवा काय वर काय असेल ते, बॅग ठेवली, खिडकीची जागा, आपलं रिझर्वेशन सगळं कन्फर्म केलं, सगळं झालं, तिथे बसला मनुष्य की पेपर काढतो वाचायला. आता तुम्हाला शांतपणे वेळ मिळाला आहे, बरोबर कोणी नाही घरातलं, सुदैवाने म्हणा काय दुर्दैवाने म्हणा, पण त्याला बसत नाही. तो पेपर कुठलं इंग्लिश हिंदी काय कुठलं गुजराती त्याचं काय असेल ते तो काढून बिझी झाला लगेच. इतकं झालेलं आहे तर म्हणजे जिथं हे शक्य आहे तिथे अशी अवस्था आहे. आता पेपरच काढेल असं मी म्हणत नाही, फिल्मफेअर काढेल ओके नाही, काय चित्रलेखा काढेल, काय त्याचं काय असेल मला काय माहिती नाही बाबा, आपल्याला तर काय सगळे समजत नाही या जगातलं, पण ते लगेच ते काढून तर सुरुवात करा. काही त्यांचं नडलेलं नाही, आपलं तर अजिबात नडलेलं नाही. आणि आपलं काम खरं वेगळं आहे, त्याला आपल्याला वेळ नाही. तर आता घरातून आपल्याला प्रवासाच्या निमित्ताने वेळ मिळाला, बाहेर पडलो, आता 12 तास त्या रेल्वेत राहणार, तर चांगली आनंदाची गोष्ट आहे. कोणी डिस्टर्ब करायला नाही, कोणाची ओळख करून घ्यायची सुद्धा काही कारण नाही, रिझर्वेशन आहे सगळं आहे. तर फिल्मफेअर काढून बघ बसा. म्हणजे ह्यामुळं होते काय की हे वेगळं असणं हा एक भाग झाला. दुसरी एक मला जाणवणारी नेहमीची गोष्ट पाहिली ती म्हणजे आत जे आहे सगळं ना ते सतत भरलेलं आहे. हे मला नेहमी जाणवत. एक मनुष्य वगैरे कशात तरी म्हणजे हे बाहेर जाणारी गोष्ट आहे, एक आत गोष्ट आहे. एखादं भांडं असावं आणि ते कायम भरलेलं असावं आणि त्यामुळे त्यात काही ओतता येऊ नये तशी अवस्था आहे. तर ते भरलेलं आहे सतत. तेव्हा बाहेर आत दोन्हीकडे म्हणजे आपल्याला भरण्याची कल्पना अधिक स्पष्ट व्हायची तर आपली घरं आठवावी. म्हणजे फिरता येत नाही मधून बाहेरच्या हॉलमधून वगैरे. अनेकांच्याकडे अशी परिस्थिती असते की विचारून हॉलमधून, कारण ते जाऊ देतात त्यात काय पडत नाही. पण ठीक आहे, माणसं घरं तर भरत असतातच वेगवेगळ्या मार्गाने, वस्तू आणते, पीस आणते, हे लाव ते लाव ते लाव ते सगळीकडून जे जे काय शक्य असेल जिथे आणून तिथं ते पीस ठेवतील, कॉर्नर पीस आमकं तमकं काय मिळेल ते. तर एक कारण आहे सुबत्ता आहे, बऱ्यापैकी सुबत्ता आहे, आनंद आहे. म्हणजे ह्याबद्दल मला काही दुःख नाही बघा कोणाकडे, आणखीन तुमच्याकडे असलं तरी चालेल. आपलं संबंध शेवटी ध्यानाशी तिथे जायचं. तर सुबत्ता आहे. सुट्टी आली की घरात बसवत नाही. म्हणजे किती त्याच्यामागे बारीक सारी कारण आहेत ती मी पाहिली. सुट्टी आली की घरात बसवत नाही. वास्तविक घर आहे, गॅलरी असेल, कदाचित गच्ची असेल तर बघा गच्चीत आपलं जावं, एखादी खुर्ची टाकावी, निवांत शांतपणे तुम्हाला निवांत पण आहे. तर आता काही भरायची गरज नाही आता आपलं. आणि गच्ची रिकामी पडली असते, केर काढायला सुद्धा कोण जाऊ शकत नाही. असं असतं कित्येक घरांच्या गच्च्या मी पाहिले की सर्वसाधारणपणे बंद पडलेल्या वस्तू टाकण्याची जागा वगैरे, म्हणजे अशी त्याची साधारण व्याख्या करता येतील. म्हणजे कुठल्या कुठल्या गोष्टी घरातल्या बंद पडलेल्या असतात ना, आणि जे आता खराब झाल्या तरी आता फारसाच म्हणतो जीव अडकलेला नाही. म्हणजे गेलं तर हवं आहे त्यातनं काहीतरी निदान एक्सचेंजमध्ये तरी मिळावं असं. तर त्या ज्या वस्तू आहेत त्या टाकायच्या जागा. तर घर आहे, गच्ची आहे, गॅलरी आहे, त्यात निवांत ते ठेवून बसावं तसं. नाही निवांत नको, त्यापेक्षा आपण गाडी काढूया, किक मारूया, कुठतरी जाऊया, गावात फिरून येऊ, गावाबाहेर जाऊया. मग आता सरळ तर मनुष्य थोडाच जातो, सरळ म्हणजे सरळ जातो म्हणूनच येतो परत, पण सरळ जात नाही. मग ते गावाबाहेर निघाला की त्याला ते तिथं काहीतरी ते वेताच्याच खुर्च्या दिसतात, झोपाळे दिसतात, दोऱ्यांना 2 झाडांना टांगून काही मंडळींनी वस्तू आणलेल्या असतात. त्यात गॉगलपासून काही असू शकेल, म्हणजे काही मला सांगता येत नाही असं. ते असतं, झुंबरं टांगलेली असतं, काय अजब गोष्टीत कोण. काही नाही तर कुठेतरी एखाद्या पोत्यावर एक बोरांचा ढीग. म्हणजे मी कसे कल्पना करून पाहतो, कल्पना नाही प्रत्यक्षच पाहायचं सांगतो की कुठेतरी बोराचा ढीग आहे. कशी बोरं काय आपल्याला बोर म्हटलं नाही काय, ही रिकामी जागा आपल्याला मिळालेली आहे, पण ती कशी भरायची झालेली आहे. ते एक पिशवीवरती बोर, ते प्लॅस्टिकची पिशवी, तिचं काय करता येत नाही पुढे आपल्याला माहितीच आहे ते. तर ती जी काय पिशवी असते त्यात ती बोरं, बरं बोरं नसली तर गाजरं, आपल्याला काय तिथं काय टाकलं तिथं उभं राहायचं. एक 10-15 मिनटं त्याच्यात जातात.
मग ते सौदा मग ते कसं आहे काय आहे, मागं असं होतं तसं होतं, त्यांनी गाजरच काय घेवड्याच्या शेंगा टाकल्याजवळ मनुष्य थांबेल. इतकी माणसाची बाहेरमुख प्रवृत्ती इतकी झालेली आहे की त्याला मिळालेला त्याला जो वेळ आहे तो त्याला असा चालला आहे. काय आहे की आपण क्षणभर विचार करून बघावा ना की बाबा आपल्याला हा वेळ मिळाला ना, मग त्याचा काही सदुपयोग आपल्याला करता येईल का, ह्याच्यापेक्षा जास्त चांगला उपयोग असू शकेल का. की मी ठीक आहे मी बोरं आणली, मला मान्य आहे, कदाचित एखाद्याला आवडत असेल, काय त्याला जांभळं आणू दे, बोरं आणू दे, काय त्याला आणू दे, तेवढं ते त्याची गरजेची वस्तू आहे, त्याने जावं नाही. म्हणून मी त्याला म्हणतो की सदुपयोग आहे, गरजेचा विचार आहे आपल्या. मला समजा गरज आहे, अगदी मी झोपाळ्याची वाट पाहतोय, तो कधी येतो, कुठं आला की जाऊन घेऊन या, ठीक, इतकंही मी इम्पेशन्स येत आहे, पण तरी स्वतः मी समजू शकतो की इम्पेशन्स आहे हा, आणि तर समजू शकतो की ठीक आहे ते कुठेतरी आले, कळलं, फोन आला, ते आले, ते झोपाळे काय ते की जावा लगेच, तर जाऊ शकतो मनुष्य, हरकत नाही. पण तसा गरजेचा विचार, वेळेचा सदुपयोग, आपल्या खिशाचा विचार, अनेक विचार ह्याच्यामध्ये असतात. साधा विचार म्हणजे हे जे काय आपण आता उद्योग करून चाललो ते घरात ठेवायला जागा तरी आहे. म्हणजे मी हे पाहिलेले आहे की एका महाभागाने याच्यात फिरत जाताना, तिकडे आपल्या हायवेकडे वगैरे जाताना किंवा इकडे जाताना, कुठेही आहेत तसं काय अमुक ठिकाणाचं काही नाही, तर मोठमोठी फर्निचरची ह्याची दुकानं, तयार फर्निचरची वगैरे असतात, आणि प्रचंड आकाराचे सोफे आणि सेट्स आणि सगळं लावलेलं असतं, ते काचेचे दामकन काय काय. ते झालं तिथं, त्याचं ते बसून बघून झालं, हे छान आहे, अमकाय तमकाय करून ऑर्डर देऊन ते झालं. घरचा पत्ता ते गाड्यावर टाकून घरी पुढं गाडीनं आले म्हणून कळलं की आता हे ठेवायला आपल्याकडे जागा नाही आहे. घरात सोफा आहेच, आता त्याच्यापेक्षा चांगला म्हणून हा घेतला आहे हेही मी मान्य करतो, पण तो आहे, त्याचं काही झालेलं नाही आहे. ह्या पैशाला दुसरा सदुपयोग असू शकतो, पण मनुष्य बेसावतच आहे बाबतीत. म्हणजे हे जे भरलेलं आहे हे घर असं पद्धतीनं भरलेलं आहे, म्हणजे शेवटी अशी वेळ आली की ते यायच्या आत टेपो येतो किंवा काहींचे गाड्या येतात, ते यायच्या आत घरातला आहे तो सोपा उचलून बाहेरच्या अंगणात तो गच्चीत हलवा एकदा कसं, कारण ते तो कसा आत आणणार, इतकी अडचण आहे. अशा अवस्थेत सुद्धा वस्तूंची मनुष्य भर घालतोय, तो घालतोय. आता हे जे बाहेर वस्तूंचं झालेलं आहे ते डोक्यात अनेक गोष्टींचं झालेलं आहे असं मला म्हणायचं. मला भरलेल्याशी संबंध ह्याच्याशी काय नाही, ते तुम्हाला जर जायला अडचण होत असेल तर तुमचे तुम्हाला होईल, मी कशाला देऊ, आपण टाकाय नाही. तो मनुष्य सांभाळून फिरेल गारबांना, ठीक आहे, त्यामुळे ती सवय झालेली असते. म्हणजे अंधार असतो त्या ह्याच्यातनं अडचणीतनं बरोबर फिरू शकतो, मी बघितलेलं आहे, म्हणजे कल्पना आहे मला की ते काय वाटत असेल ते सगळं टाळून बरोबर जाऊ शकतो. तर जाऊ दे, त्याचं कौशल्य आहे, त्याच्याबरोबर आहे. डोक्यात भरले त्याचं काय, असंख्य प्रकारची माहिती, कुठल्या तरी सिरियल, कुठली तरी गॉसिप, मग ते कॅटचं, ते कॅट आपली कॅटरीना, तिच्या टॅक्सचं काय होईल, काय टॅक्सची केस झाली ना आता, तर मग ती मिटवली का तिने, ती बरोबर मिटवली असेल का, त्यात काही असेल का परत आणखीन काय भानगड, काय वाटेल ते असेल, यासारखे त्याचं काय होईल, किती असंख्य गोष्टी डोक्यात असतात आणि त्याच्यात इकडे चिंतनात वेळ जातोय. जी पिढी त्याच्यातली आहे त्याचे विषय आहेत, त्यांचे यासारखे वेगळे आहेत, यांचे वेगळे, एवढाच फरक, बाकी काय माझ्या दृष्टीनं फार फरक नाही त्याच्यात. तर काय बघावं, भेजा फ्राय बघावा, करेडी बघावा का त्याच्यापेक्षा शैतान चांगला, म्हणजे हे आता ठरवायचं झालेलं आहे. एवढं किती भराल डोक्यामध्ये, आधी शैतान एवढे डोक्यात आपल्या, बाहेर एवढे किंवा काय जे असतील ते, तर कशासाठी, आणि काही नाही, म्हणजे ह्याला काही लागत नाही. म्हणजे आपलं संबंधित म्हणजे काय असतं ते, आपलं कचरा कोंडी भरून वाहत आहेत, संबंधित अधिकारी इकडे लक्ष देतील काय, तिथपर्यंत कोणी लिहिले, कुठली कचरा कोंडी, आपला त्याच्याशी काही संबंध नाही, आपल्या समोर असलेला कचरा निघत नाही, अशा आपल्या अवस्थेत त्यात काय करायची गरज आहे, ते खरं करावं, ते त्याचा संबंध नाही. त्या तिथपर्यंत वाचून ते कुठल्या भागात झाले, पत्रलेखक कोण आहे, म्हणजे ते सगळं, ते तिथपर्यंत सगळी माहिती ती सुद्धा डोक्यात, की ह्यांचं गेल्या आठवड्यात पत्र आलं होतं, ते ती कुंडी हल्लेली अजून दिसत नाही, आपण त्या भागात फिरायला सुद्धा जात नाही. करायचं काय, आपल्याला ते कुंडी हलवतील आहे, बरोबर आहे, मला सामाजिक जाणीवा वगैरे ती कल्पना आहे, पण तरी सुद्धा इतकी काही बाळगण्याची गरज नाही. कारण आपल्या गल्लीतली असेल तर एखाद्या वेळा आपण स्वतः काय श्रमदान करणार असाल, मदत करणार असाल कोणाला तर करावी, पण ते नाही, असं सगळं ते डोक्यात भरलेलं आहे. बरं, ते तुम्ही गप्प बसाल तर ते तुम्ही ह्याला गप्प बसून देत नाहीच आहेत. लॉग ऑन टू XYZ काय ते असतंच पुढे, नाही तर SMS पाठवा. आता सांगू, फाशी झालेला फाशी द्यावं, देऊ नये, की असेच पोसावे भारतासारखे, बरोबर आहे. तुमचं मत काय कळवा, तटस्थ, थर्ड ऑप्शन तटस्थ आहे. तर हा काय करावं, काय आम्ही म्हणून काय होणार आहे,
काय व्हायचं ते जिथून कुठून ठरतंय ते ठिकाण सुद्धा कळत नाही. घर सांगायचं तरी कुठून ठरतंय हे सुद्धा कळत नाही. अशी जर आपली अवस्था आहे तर आपण कशाला आपलं ते त्यांना कळवायचं. त्यांनी दुसऱ्या दिवशी कळवलं, काल तुम्ही कळवलं त्याच्यात 500 म्हटलं द्या, 500 म्हटलं देऊ नका, तिसरे 500 म्हणले तटस्थ. काय फरक पडला नाही परिस्थिती. ते तिकडं राहिले, आपण तिकडं राहिलो आणि मागे सांगितलं तसं करणारे धंदा करून गेले. तेव्हा असं सगळं भरलंय. आता ते आज ते कळवल्यावर उद्या आता ते बघेपर्यंत काय ते आलंच काम आलं आपल्याला की कोण कोणाच्या बाजून कुठे आहे, कोण त्यांना द्या म्हणते, फाशी द्या म्हणते, कोण देऊ नका म्हणते, कोण ह्याच्यात ॲब्स्टेन फ्रॉम व्होटिंग वगैरे, कोण आहेत बाजूला, कोण राहिले. कळावं असं वाटतं सगळं. कळावं असं वाटतं म्हणजे दिवसभर विषय डोक्यात ठेवला पाहिजे. त्याच्याशिवाय ते कसं कळणार दुसऱ्या दिवशी आपण काय केलं होतं, कुठल्या बाजून वोटिंग केलं होतं, कशाला जास्त मिळालं. आता हे सगळंचा संबंध साधनेशी काय. आत्ता जर हे बघितलं आपण तर मला असं म्हणायचं आहे, पहिल्यांदा मी म्हटलंच व्यग्रता आलेली आहे, बाहेर आहे, संबंध आहे कशाशी तरी सतत. व्यग्रता असणं वेगळं, व्यग्रतेमध्ये कशाचं तरी भान आपल्याला आहे, बाहेर एक काम आहे त्याचं मला भान आहे. त्यामुळे माझं एक अग्र माझ्या चित्ताचं तिकडे गेलेलं आहे सध्या, त्याचा विचार मनामध्ये चालू आहे. तर विशेष आहे काहीतरी आणखीन दुसरं तिसरं चौथं पाचवं असं करत तो आता वेगळं झाला, तर त्याच्यात काही खोलात जात नाही. तर व्यग्र असणं वेगळं आणि उद्योगी असणं वेगळं, उद्यमशील असणं वेगळं, अखंड निष्काम कर्म करीत असणं वेगळं. त्याचं व्यग्रतेशी काही संबंध नाही. अखंड निष्काम कर्म करीत राहणारी माणसं आहेत. प्रचंड कामं त्यांनी हातावेगळी केलेली आहेत. यांचे आयुष्य बघा, विवेकानंदांची किती आहेत, त्या रामदासांचं किती आहे, यांची किती आहे, एक जे आयुष्य बघितलं, तुकोबांचं समोर लावले तेवढं बघितलं तरी काय वाचून होत नाही. खऱ्या अर्थाने वाचायची असेल तर तुकोबांची गाथासुद्धा वाचून होत नाही इतकी अवस्था आहे. काय त्यांचं आयुष्याची मागे टाथा लिहिल्यात बघा, आपल्याला काय शक्य 40-42 वर्ष वाचून होत नाही अजून अशी अवस्था आहे. म्हणजे त्यांनी कर्म कशा पद्धतीनं हातावेगळी केली असतील आणि आमचा वेळ कशात जात असेल ह्याची तफावत कळावी म्हणून हे सगळं आहे. तेव्हा असं वेगळं असलं म्हणजे मन एकाग्र होत नाही, मग तक्रार येते. कळतं ते CET-मध्ये तसंच सीझन आहे. CET काय तो 10वीत चांगले मार्क मिळेल बरं सगळ्यांनी. छान शुभेच्छा आहेत मला त्यांचे, माझ्या आई त्यांना आणखीन पुढचं सगळं त्यांचं चांगलं येऊ, त्यांना इकडे कुठे जायचं तिथे मिळव, कारण मला भेटण्या एवढी सुद्धा हुशारी नाही. आता मी कसं काय आलो आहे माझाच चमत्कार आहे माझ्या दृष्टीनं. तेव्हा इथपर्यंत येऊन बसावं आणि बोलता यावं किंवा संवाद आपल्याबरोबर व्हावा हे केवळ समर्थ म्हणूनच शक्य आहे, नाही तर काही शक्य नाही. आज ते ब्लड युरिन काय ते घेऊन गेले, ते अजून रिपोर्ट यायचे अशा अवस्थे माझी. पण त्यांना मी आत्ता इथेच सगळ्यांना शुभेच्छा देऊन टाकतो. फक्त एवढंच मी त्यांना सल्ला देईन की त्या तुमच्या मार्कातले आईवडिलांचे मार्क, शाळेचे मार्क आणि स्वतःचे मार्क याची गोळाबेरीज आहे एवढं लक्षात ठेव. पुढे जा. CET-ला फक्त स्वतःचेच असतात, त्यामुळे एकदम गडबडल्यासारखं होतं. तर तसं गडबडायला होऊ नये म्हणून सांगितलं. याच्यात बरोबर कल्पना येईल. तेव्हा आमची इकडे CETच सगळं आहे, कॅपॅसिटी फॉर इटर्नल अँड ट्रान्सेंडंट. त्याच्यासाठी आमची पण CET चालूच आहे परमार्थामध्ये. तिने पास होता येतं आम्हाला जी आत्मवस्तू आहे, जी इटर्नल आहे, जिच्याची समर्थ नेऊन ध्यानाने जोडतायत. आता तो पुढचा प्रश्न तोच आहे, आणि ते कसं जोडलं ध्यानाने ते, तर तिथे मला नाही जाता येते, तिथे माझी कॅपॅसिटी कमी पडते. कारण मन एकाग्र नाही, व्यग्र आहे आणि भरलेलं आहे. त्यात मला ह्याला कुठं स्कोपच नाही, जागाच नाही आहे विषयाला. आणि जे अतीत आहे, जे मला समोर दिसतं आहे, त्याचं आकलन मला अजून व्हायचं आहे. ज्याला आपण विज्ञान म्हणतो, मी विज्ञान त्या अर्थाने सुद्धा वापरते, आपल्या सध्याच्या शास्त्रीय शब्दाने अर्थाने वापरतो. तर ते जे त्याचा अजून अंतपार लागायचा आहे अशी अवस्था आहे. जे दिसतंय त्याचा, जे समोर आहे, जे अतीत आहे, त्याच्याबद्दल काय करणार आहोत आपण, तो नंतरचा प्रश्न आहे. म्हणजे जिथे कुठे माझा भगवंत आहे, जिथे कुठे विठोबा आहे, जिथे कुठे राम आहे, ती जी काय जागा असेल तिचं मला अजून पत्ता लागायचाच आहे. म्हणून या 2 गोष्टी आहेत, एक आत्मस्वरूपाचा एक आणि अतीताचा एक. हे 2 पत्ते आम्हाला अजून सापडायचे आहेत. त्यात कॅपॅसिटी आमची चालत नाही. त्यामुळे ही CET आहे होईना आमची. आणि ती बात काय बिनगरजेची आणि कठीण वाटते, स्वाभाविकच आहे. कारण जे काही थोडंफार सामर्थ्य आपल्याकडे आहे ते इतक्या वाट्याला जर गेलं असेल, मग अशी आता सहज यादी पाहिली, इतक्या गोष्टींच्या, विषयांच्या, माणसांच्या, अनावश्यक संबंधांच्या, अशा सगळ्या वाट्यांना जर ते गेलं असेल तर काय होईल नंतर, तिथे कुठलं शिल्लक राहणार आहे. शेवटी 100 रुपये ते 100 रुपयेच आहेत ना. असे तर समजा माझे 90-80 रुपये 99 रुपये खर्च झाले, तर माझ्या वाट्याला काय ते अतीताला आणि आला, मग ते काही समजत नाहीचं होतं.
अडचण काय येते ती तो विषय समजत नाहीच असतो. मुलांचं असं होतं बघा, किती एकाग्रतेची शक्ती कमी पडली आणि बाकीच्या विषयावर शक्ती गेली तर एखादा विषय समजत नाहीच होतो. म्हणजे काय होतं, तिथे देण्या एवढी एनर्जी राहिलीच नाही त्याच्याकडे, त्या विषयावर द्यावी एवढी शक्ती त्याच्याकडे शिल्लक नाही. तशी आमची परमेश्वराच्या बद्दल सगळी शक्ती, ती सगळी शक्ती इकडे आमची कुठं चवीचे पदार्थ कर, रेसिपी काढ, वाहनं बघ, ती नवीन नवीन हे बघ, दृक्श्राव्य चैन असं मी म्हणतो, दृक्श्राव्य चैन, त्याच्यात किती एनर्जी आहे आज माणसांची, घरोघरी जाते. तर त्यामुळं काय होतं, हे स्थूल कामामुळे ते सगळं बोथट होऊन जातं आणि ह्या सूक्ष्म, अतिथे सूक्ष्मच आहे. इटर्नल जे म्हटलं, शाश्वत जे म्हटलं, तर ते सूक्ष्मच आहे, आत्मस्वरूप सूक्ष्मच आहे. मग तिथे गडबडते, तिथे जाता येत नाही पुढे त्याला, कारण इतकी सूक्ष्मता आपल्या बुद्धीला आणि विचारांना धारण राहिलीच नाही पुढे काही. त्यामुळे ही कामं जमत नाही. हा एक भाग आत्ता म्हटला. त्याचा दुसरा हा भाग की जे भरलेलं आहे ते मगाशी म्हटलं तसं घर भरलं, ठीक आहे, तुमच्याकडे एखादी वस्तू नाही, बाजारात गेला आणि वस्तू आणली आणि घरात ठेवली, ह्याची गरज आहे, बरोबर आहे. मगाशीच आपण पाहताना एक मुद्दा बघितला की मला त्या वस्तूची गरज होती म्हणून मी ती आणली, का तिथे होती म्हणून आणली, का ते घ्या म्हणाले म्हणून आणली, का बरोबरचे कोणतरी घेत होते म्हणून आणली. किती बाजूने विचार करून पाहिलं तर आपलं सगळं बरोबर स्कॅन होऊन जाईल, अख्खं घर स्कॅन होईल आणि आपल्याला लक्षात येईल की हे 40% गरजेचं होतं माझ्या. असं मागे एकदा आपला विषय झालेलाच आहे की माळ्यावर काय आहे, लॉट्सवर ज्या वस्तू आहेत राईट ऑफ करायला हरकत नाही असं साधारण समजायचं. लॉटवर 1 वर्षात काही आपण शिडी घेऊन किंवा स्टूल घेऊन चढलो नाही, त्या अर्थी वर जे होतं ते काही लागलेलं नाही, एवढं आपलं ओळखून घ्यायला काय हरकत नाही. भरलेलं का राहतं आणि ह्यामुळे राहतं. तर असं आता ह्याच्याबद्दलचं आपल्या सगळे रिसोर्सेस आहेत ते माझे पैशाच्या रूपाने गेले, बाह्य वस्तू आहेत पैशाच्या रूपाने गेले असतील, आणखीन काय असेल काढले कोणतेही रिसोर्सेस असतील, तर ते सगळे जे जात आहेत ते मला वाचवते आणि शक्य मी सावध असेल तर ते मी वाचवले. आणि जर ते राहिले तर मला माझ्या चित्तात ती जी भरलेलं आहे त्याच्यात जागा राहील. निदान मी म्हणतो पोटोबा झाल्यावर तरी विठोबाला आत जागा राहू द्या बस. फार मोठी अपेक्षा नाही की विठोबाने भरले विठ्ठले, तसलं ते चित्त भरले विठ्ठले वगैरे, तसं तेवढं नको. पण निदान आता माझ्या पोटं पाण्याचं सगळं झालेलं आहे. जसं शेवटी सांगतात की बाबा काय ते 1/3 खावा, वर ते काय म्हणतात ते कशाला जागा ठेवा, पाण्याला जागा ठेवा 1/3 असं म्हणतात बुवा, अशा आरोग्यशास्त्रज्ञ म्हणतात. 1/3 जागा पाण्याला ठेवा आणि 1/3 पोकळी राहू द्या असं काहीतरी म्हणतात. अशा कोण खाते हो, अभितीपर्यंत खाणार वर इथे सरकार खायला, सगळं शास्त्रच म्हणाल शेवटी. पण ती जी काय थोडं मोकळी जागा ठेवली असेल तेवढी तरी त्या चित्तामध्ये तशा तऱ्हेनं थोडी विठोबाला जागा राहील. पण चित्तच एवढं भरून वाहतंय की किती विषय आणि काय सगळा गोंधळ सगळा चित्तात झालेला आहे. तर मला सांगा की हा जो मारा आहे त्या चित्तावरचा, त्यामुळे ते जर भरून गेलं तर मग आपल्याला ते जे आत्महिताबद्दल बोलतात, समग्रतेबद्दल बोलतात, किंवा हे आत्ता म्हटलं तसं अतीताबद्दल बोलतात, हे सगळे शब्द नुसते शब्द राहतात. त्याचा अनुभव नाही, त्याच्यापर्यंत मी पोचू शकत नाही, त्याचा अर्थ मला कळत नाही मुळात की हे कशाबद्दल बोलतोय, त्याचा अर्थच कळत नाही. सूक्ष्म गोष्ट व्हायला लागली की नाही अर्थ कळत नाही. स्वतः काही कळायला मुलं सांगतात अवघड विषय आला की आता आम्हाला काय कळण्याचं झालं म्हणतात. तसं होतं, कारण बुद्धी पुढे चालत नाही होते, ती बथड झाली, मुळामध्ये तिच्यात ताकद नाही, तशी अवस्था झालेली आहे. तर तसं झालं ना हे होतं. आता ह्याच्यात आलं म्हणजे व्याख्येचा विषय आला, म्हणजे ह्याचा संबंध आला म्हणून सूक्ष्माच्या व्याख्याचा प्रश्न आला इथे. तो एक विनोबाने चांगल्या तऱ्हेनं दिलेला आहे, आपल्या समोर असायला हरकत नाही. विनोबाने विचारलं ईश्वर म्हणजे काय. ते म्हणले की ईश्वर म्हणजे तुम्हाला काय वाटतं. प्रतिप्रश्न करण्याची एक उत्तर देण्याची पद्धत आहे, ते पण बरोबर आहे, तर त्याच्यातली वापरली आहे. तुम्हाला काय वाटतं, तर तुम्हाला जर ते माहीत असेल तर मग विचारण्याची गरज नाही. काय एवढी आता शार्पनेस बुद्धीला राहायलाच नाही का विचार करण्याचा. आम्ही फक्त TV ऑन करणं, बघत वाढणार, काय करतील गोंधळ तो बघायचा आणि म्हणून तो सगळ्या डोक्यातनं घरी घेऊन जायचा परत किंवा घरात. तर एवढंच. हे आता जर तुम्हाला माहिती असेल तर विचारण्याची गरज नाही. आणि ते म्हणले नाही आम्हाला काय माहीत नाही म्हणून तर तुम्हाला विचारलं की ईश्वर म्हणजे काय. तेव्हा विनोबा म्हणाले त्याच्यावर की मग मी असं म्हणतो की ईश्वर म्हणजे आंबा. तुम्हाला वाटलं आपली चेष्टा करत होती, ईश्वर म्हणजे आंबा काय म्हणाले.
ईश्वर म्हणजे आंबा नाही. तुम्हाला ईश्वर म्हणजे काय माहीत असलं आंबा नाही कसं वाटत. आता ह्याच्यातला विनोद आपल्याला कळतो, पण ईश्वर म्हणजे काय हे आपल्याला कळलं का असं मला म्हणायचं ते हे की त्याची जाणून घ्यायला जी सूक्ष्मता लागेल ती आपल्याकडे आहे का चित्तामध्ये, त्याच्यावर हे सगळं अवलंबून आहे. म्हणून भागवतांनी जो सगळा उहापोह केलेला आहे त्याच्यामध्ये ज्ञान आणि विज्ञान, मगाशी एकदा रेफरन्स येऊन गेला आहे म्हणून परत एकदा त्याचा संदर्भ इथे स्पष्ट करतो फक्त, की ज्ञान त्यांनी म्हणतानाच बुद्धीनं समजण्याला ज्ञान म्हटले. आमचं अजून बुद्धीनंच हे ईश्वराचं कोडं सुटेनं झालेलं आहे. त्यांचं म्हणणं आहे की हे ज्ञान आहे तर त्याच्यापेक्षा जे विशेष ज्ञान आहे ते बुद्धीनं समजत नाही, ते हृदयानं समजतं असं आहे. तर त्या दोन प्रकार आहेत. म्हणजे ज्या अर्थाने त्यांनी शब्द वापरलेत भागवतामध्ये त्या अर्थाने म्हणतो मी, समर्थांच्या ध्यानावर यायचं त्या, तर त्यांनी हे दोन शब्द असे वापरलेत आणि मला त्याचा अर्थ म्हणजे सामान्यपणे कळा काहीतरी की काय म्हणायचं आहे. आपल्यासमोर वाकळ असते, घरामध्ये एक वाकळ आहे समजा, शिवलेली आहे घरातले, आजी वगैरे शिवलेली आहे असे वाकळ. तर वाकळ ओळखायला बुद्धी पुरेशी आहे. तिची आकार, तिची ती पद्धत, त्यात ते लावलेलं आहे अस्तर, त्याची वरची अस्तर, घरातली साड्या, त्याची काय मिळून जे काय वाकळ तयार झालेली आहे, शिवलेली आहे, ते हात शिवण सगळं त्याच्यावरनं कळतं आपल्याला हे वाकळ आहे. हे काम बुद्धीचं झालं. पण त्याच्यामागं आजीचं तुम्हाला ते देताना असलेलं प्रेम ते कोणाला समजतं? फाइंड इट आउट. हे कुठलंही तुम्हाला सांगतं की आजीची माया याच्यात आहे, ते कोण सांगतं? तेव्हा हे कळायला काय लागेल? ज्ञानही लागेल आणि विज्ञानही लागेल. या अर्थाने बुद्धी लागेल आणि हृदयही लागेल. आणि हृदय ज्याला सापडलेलं आहे त्याला सगळं जीवन व्यवस्थित सापडलेलं आहे. कट्टे जे बुद्धीचे कवेत येत नाही ते हृदयाच्या कवेत येतं कधी, आणि हृदयाच्या कवेपलीकडे काय नाहीच आहे. हृदय हा शब्द आपण योग्य अर्थाने आपण घेत असाल असं म्हणजे करतो असो. ते हे जे व्यग्र झालेलं आहे आणि भरलेलं अंतर्याम आहे ते मोकळं होणं म्हणजे समर्थांना ध्यान म्हणायचं आहे. आता आपल्याला मूळ प्रश्नाला आपण येऊ की व्यग्र असलेलं आणि सतत भरून असलेलं असं जे आपली मनाची स्थिती आहे, सारखी आज जी स्थिती आहे, मी काय घराबद्दल ह्याच्याबद्दल म्हणत नाही, एक वेळ आपले आत्री बघू तर ते जे सगळ्या गोष्टींनी भरून ठेवलेले आहेत ते, आणि जी व्यग्रता त्याला आहे ते मोकळं असणं पूर्ण म्हणजे ध्यान आहे. तर ते ध्यान साधता कसं येईल मला, यासाठी गेल्या वेळेला आपण पाहत असू. आपणच जर व्यग्राने भरलेले असू तर परमेश्वराला जागा कुठून राहील? मगाशी नव्या वस्तूला जागा कुठून राहिली? तसं झालेलं आहे हे सगळं. तर त्यामुळं त्यात दुसरा विचार, सत्संगाचा, देवाचा, काय साधूचा, गुरुचा कसला विचार राहणं शक्य नाही, कारण ते भरून गेलेलं आहे सगळं. तर ते राहायला ते मोकळं करणं हा ध्यानाचा मार्ग आहे आणि तो या पद्धतीचा आहे. त्याचे समर्थाने टप्पे आपल्याला सांगितले. मला सांगा की भरलेलं असतं का नाही याच्याविषयी आपल्याला काही शंका आहे? इथून समजा आपण निरूपण झाल्यावर उतरलो खाली, तर आता काय काय झालं हे क्रमाने आठवत जातं. म्हणजे जातं म्हणजे मला जातं असं म्हणायचं नाही आहे, पण जातं की आपण जे ठरवून आलो होतं ते काम, आता उशीर झाला तर रिक्षा मिळेल की नाही, येताना छत्री आणली होती की नाही, पाऊस पडायला लागलाच का बरोबर तेवढ्यात, निरूपणाच्या वेळेला भेटली तर त्या अमक्याने निरोप सांगायचा होता, ती कुठे गेली एवढ्या गर्दीत कोण ठोक आणखी त्यांना शोधायचं आहे. जे किती गोष्टी आपल्याला खाली उतरायला लागलं की ते एक एक सगळं आठवायला, म्हणजे काय चित्तामध्ये भरलं आपल्याला कल्पना आली नाही. हे होतं हे वरचं होतं ते तेवढ्यापुरतं ते गेलं निघून असं होतं. मग त्यात ते विठोबाला जागा कुठे आहे? त्या भगवंताच्या विचाराला, समर्थांच्या विचाराला जागा कुठं राहणार? तर ती ते जे ध्यान आहे त्यांनी अंतर्याम मोकळं झालेलं असलं पाहिजे. ते अंतर्याम असं सहज मोकळं करण्यासारखी वस्तू नाही. एखादं भांडणे घासून स्वच्छ करून दिलं, एखादी हे नाही आहे भरलेलं एखादं काय असं भांडंही नाही आहे की ज्याच्यामध्ये काय वस्तू आहे आणि ती ओतून दिली की ते मोकळं करून तुम्हाला देता येईल, असंही ते नाही आहे. हे आपण चित्ताच्या भांड्याबद्दल बोलतो. त्यामुळं समर्थाने ते कसं मोकळं केलं आणि मला वैयक्तिकरित्या कायम मोकळं करण्याचा उपयोग झाला. निदान अंतर्यामातला केर कचरा तरी टाकायला आपल्याला काय हरकत नाही, तरी टाकावा, नको आहे ते स्कॅन करून तरी टाकावा निदान, मिळून अगदी मोकळं नको. म्हणून आपण गेल्या वेळेला हे मोकळं करण्याबद्दल बोलत होतो. तेव्हा केर कचरा 10 वर्षापूर्वीचं भांडण, मी अजून शब्द विसरलो नाही. ते सगळं तर बाकीचं असणारच आहे, त्यांचे शब्दसुद्धा लक्षात आहेत काय वापरले होते ते. म्हणजे ते आणि त्याच्याबरोबर बाकी सगळं एवढं सगळ्यांनी एक व्यापलेलं आहे ते चित्तामध्ये काहीतरी भाग, तो खूप वर्ष तसाच आहे ठेवलेला आणि योग्य वेळेला त्याचा उपयोग होणारच असेल. म्हणजे मी आता मला आशा आहे की ते करणारच. म्हणजे इतकं जास्ती सांभाळून वस्तू ठेवली म्हटल्यावर सव्याच परत होणारच किती. तर तसं आहे. कुठेतरी कधीतरी जाताना प्रवासात कधीतरी एस टी स्टँडवर कशावर तरी गेलेली बॅग लगेच आठवते, जी
भरून किती काय वस्तू असतील डोक्यामध्ये, हे झाल्याशिवाय ध्यान होत नाही. हे सगळं निघाल्याशिवाय खऱ्या ध्यानाला आपण पोचत नाही. या अर्थाने समर्थांनी अनेक मार्गाने ध्यान करायला सांगितलं आणि आपल्या चित्ताची परिस्थिती पाहायला सांगितली. आणि जर हे करणार नसाल तर सांगता ऐकता जन्म जाईल, अशी समर्थांचे 4 ओळी आहेत. तेवढ्या म्हणून मग आपण त्या ध्यानाच्या टप्प्याकडे जाऊ. जना सांगता ऐकता जन्म गेला. अगदी वस्तुस्थिती आहे. मला सांगा, त्यांनी ते अनुभवून सांगितलं असलं पाहिजे, तळमळून सांगितलं असलं पाहिजे. जना सांगता ऐकता जन्म गेला, परी आपुलाला स्वये घात केला. ही अंतरीची कथा. सांगता ऐकता जन्म गेला. जना सांगता ऐकता जन्म गेला, परी आपुलाला स्वये घात केला. मनी अर्थ किमर्थ हे स्वार्थ ओझे. कशासाठी स्वार्थाची एवढी ओझी गोळा केली ठेवली सांभाळून. मनी अर्थ किमर्थ हे स्वार्थ ओझे. समर्थांचं म्हणणं आहे, जर खरोखर मनापासून जर शांत चित्ताने आपल्या चित्तात पाहिलं तर आपल्याला लाज वाटेल एवढ्या गोष्टी चित्तामध्ये आहेत. विचार करून पहा, खरं असेल तो होय म्हणा, सोडून द्यावं समर्थांचं चुकले म्हणा. मनी अर्थ किमर्थ हे स्वार्थ ओझे, जना लाजविता तुला चित्त तुझे. म्हणून त्यांनी सगुणाच्या मार्गाने, निसर्गाच्या मार्गाने आणि मग निर्गुणाच्या मार्गाने ध्यानाचे मार्ग सांगितले, आपल्याला सोपे करून दिले. त्यातले काही गेल्या वेळेला पाहिले आपण, सगुणाचे पाहिले, निर्गुणाकडे चाललो होतो. आणखीन त्यात वाटेत आपल्याला हे पाहायचं होतं, ते बघूया. गंगा भागीरथी कृष्णा कावेरी मनकर्णिका, नर्मदा गंडकी नद्या या ध्यानेची पवित्रता. नदीच्या ध्यानानं माणसाचं चित्त पवित्र होतं. नदी काठी जायची वेळ आता कशाला बोलू. ध्यानासाठी कोणी नदी काठी जायचे, किती लोक गेले असतील क्षणभर विचार करू की ध्यानासाठी नदी काठी गेले आहेत. आपल्या गावात सुदैवानी नदी आहे, पण जाण्याचा प्रसंग मात्र निरोप आल्यावरच जातो. गंगा भागीरथी कृष्णा इथे आहे, कावेरी मनकर्णिका. आमच्या गावाकडच्या नदीच्या तिथे मी जाऊन बसलो होतो. असं म्हणलं हे नदीच्या ध्यानाचं हे छान आहे, आपण हे केलं पाहिजे याप्रमाणे. तर तुला शंका आली, हो काय झालं म्हणजे. गंगा भागीरथी कृष्णा कावेरी मनकर्णिका, नर्मदा गंडकी नद्या या ध्यानेची पवित्रता. तीर्थे क्षेत्रे झरे टाकी, कूप बावी सरोवरे, नाना पुण्यभूमी श्रेष्ठा आटणे धर्मवासना. मुशीत घालून जसा एखादा हे तयार व्हावं, वस्तू तयार व्हावी पक्की आणि बरोबर जशा आकाराची हवी तशी, तशी धर्मवासना माणसाची तयार होते, स्वधर्म वासना तयार होते असं म्हणायचं. खंडे द्वीपे सप्त सिंधू, भुयेरी देऊळे स्थळे. खंडे द्वीपे सप्त सिंधू, भुयेरी देऊळे स्थळे, नाना बने वनारण्ये या ध्याने वृत्ती वावरे. नाना बने वनारण्ये या ध्याने वृत्ती वावरे. कपाटे विवरे गुंफा, पावने गिरी कंदरे. कपाटे विवरे गुंफा, गुहा वगैरे. पावने गिरी कंदरे या ध्याने तापसी होणे. दिशा दिग्गज दिप्पती या ध्याने तापसी होणे. दिशा दिग्गज दिक्पती. रवि शशी ग्रह तारा
ढग मेघ विद्युल्लता. कशाचं ध्यान करायला सांगितलं हे मला म्हणायचं. विजेचं ध्यान किती लोकांनी केलं असेल मला माहीत नाही, कोणी केलंही असेल, म्हणजे त्याबद्दल मला म्हणायचं नाही, आपणही केलं असेल. पण वीज चमकली आणि तिचं मी ध्यान केलं. त्यातून मला काय कळलं, माझ्या चित्ताचं त्यामुळे काय पालट झाला. असं विजेचं झालं का, असं ढगाचं कधी झालं का, असं ग्रहांचं झालं का. हा कुठला तो कुठला ते नव्हे. ते दर्शन तो अमकापासून अमुक किलोमीटर झालं, ते कुठे असते तिथं किलोमीटर काय ते बरोबर आहे की नाही आपल्याला ते पण माहिती नाही. काय त्यांनी नाही फरक पडणार. त्या दर्शनाने माझ्यात काय फरक पडला. रवी शशी ग्रह तारा ढग मेघ विद्युल्लता भूमिरापो नलो वायो या ध्याने तर्क निवळे. भूमी आपो नलो वायो या ध्याने तर्क निवळे. एक टप्पा पुढचा ध्यानाचा वेगळा आहे. यातले रवी शशी तारा हे सगळं सांगणे आत्तापर्यंत जेवढं वाचलं समजा, अगदी गृहीत धरा आत्तापर्यंत जेवढे ध्यानांचे प्रकार बघितले हे का सांगितले होते. एक आपण नद्यांचा विचार केला, समुद्रापासून विचार करतो सगळा. त्यावेळेला आपण म्हटलं की समुद्राच्या विशालतेने आणि त्याने आपल्याला कसं ध्यानाचा उपयोग चित्ताला होईल, म्हणजे माझी वृत्ती विशाल होईल. एक निसर्गातली वस्तू एवढी मांडलेली आहे तर ती अथांग आहे, मला तिचं अंतपार लागत नाही अशी माझी परिस्थिती आहे. त्याच्यावरून कुठे जायचं बिचं ह्या तर गोष्टी सोडाच, पण क्षणभर जो ध्यानाला समुद्राच्या बसलेला आहे, समुद्राचं ध्यान करायला, तर त्याच्या लक्षात त्याची सगळी वैशिष्ट्ये लक्षात येतील, ती चित्तात उमटतील. आज जर यातून जर दुर्भावना चित्तामध्ये उमटू शकतात तर इथून सद्भावना आणि विशालता सुद्धा चित्तात उमटू शकते. हा ध्यानाचा जर प्रक्रियाच आहे तर इथून हे उमटेल. म्हणून मी त्यासाठी समुद्राच्या काठी ध्यानाला जाऊन बसलेलं आहे की मला ही विशालता आहे, मला पलीकडे दिसतंय तिथपर्यंत पाणीच आहे, काय नाही दुसरं. हे जे समुद्राच्या बद्दल आपण गेल्या वेळेला पाहत होतो, माझ्या वृत्तीला ध्यानाने ती विशालता येईल का. माझ्या वृत्तीला आज माझ्याजवळ कोण बहीण भाऊ आहे त्याच्याशी माझं नाही जमत आहे अशी अवस्था आहे, तर वृत्तीची विशालता म्हणजे काय अभिप्रेत असेल एवढा आपण विचार करू. क्षणभर विचार तरी करूया. यावं हे तर यावंच, पण काय यावं, तर एवढी वृत्तीची विशालता यावी की समुद्राची विशालता आहे तेवढी आहे. हे एक आपण पाहत होतो. दुसरं पुण्यभूमीबद्दल बोलले, नद्यांच्याबद्दल बोलले. नद्या आहेत, नदीच्या काठी बसून राहा. खरोखर नदीच्या काठचा अभ्यास मी हे सगळे अभ्यास हे केलेल्यातले सांगतोय. तर नदीच्या काठी बसून राहिलं, काय पाहिलं तर अखंड प्रवाह चालले. हे आता अलीकडे झालं आहे, पाहिलं त्यावेळेला हे प्रकार कमी होते, उदाहरणं बिरणं हे प्रकार कमी होते. 30-40 वर्षापूर्वी हा विषय फारसा नव्हता. त्यांची एक स्वतःची एक गती असते, त्यानुसार वळणं घेत त्यांच्या गतीनं त्यांची दिशेनं तिथे चाललेलं असते शांतपणे काम. काही तुमच्याशी तसा काही संबंध नसतो. म्हटला तर तुमची तहान भागवण्यापर्यंत संबंध असतो. हा संबंध किती आत्मीय संबंध आहे, शेवटी तोंडात पाणी घालायला वगैरे म्हणतात की नाही. हां, इतका संबंध आहे जवळचा म्हटलं तर आणि उलटं ते पुण्यकारक आहे. तर असा इतका आत्मीय संबंध आहे म्हटलं तर तुम्ही बसून राहिलं तर ते तिच्या मार्गाने निघून जाणार आहे. ते पाणी तोंडात पडेल असं नाही, ते कुठेतरी गेलेलं असेल तोपर्यंत. त्याच्यात ती अडकलेली नाही, इतकी अलिप्तता पण आहे. आणि म्हटलं तर इतकं जवळकीचा संबंध आहे की जीव जगवेल. समजा कासावी झालेला जीव व्याकुळ झालेला आहे, तर नदीचे एवढं पाणी आणलं की शांत होतं. जीव शांत करण्यापर्यंत ज्या नदीमध्ये क्षमता आहे तिच्या ध्यानाने माझ्या चित्तच काहीतरी होईलच की नाही. हे समर्थानं जे सांगायचं तेवढं आपण घ्यावं असं मला म्हणायचं. तिच्यात प्रवाहीपणा आहे. सतत आपण नदीकडे पाहत राहिलं तर मागून येणारं आणि पुढे जाणारं या पाण्यामध्ये नेहमी आपल्याला शुद्धतेचं प्रमाण वाढत चाललेलं दिसतं. जर आपल्या आजूबाजूला काही जर अशुद्ध करणारे घटक नसतील जवळपास, तर तिकडून येणारं पाणी आणि पुढे जाणारं पाणी जर सलग असं काठाने चालत गेलं तर ते शुद्ध होत चाललेलं असतं. प्रवाही तर आहेच आहे, पण शुद्धही होत चाललेलं आहे अधिक. म्हणूनच नद्यांचे खरे हे अत्याचारच खरे, म्हणजे अत्यंत चुकीची वर्तनं नदीबद्दलची आहेत. सोडून देऊ आपण, त्याचा काही विषय आपला नाही. पण तसं असून सुद्धा पुन्हा ती परत प्यायला पाणी तिथूनच आणतोय आपण पितोय ना पाणी. इतकं चांगलं पाणी ती परत देऊ शकते ह्याचं कारण ती इतकी प्रवाही आहे. माझं जीवन तसं प्रवाही आहे काय. माझं जीवन जर प्रवाही ठेवीन तर मग अडकल्यासारखं भोवऱ्यात किंवा ह्याच्यात कुठली तरी एवढ्याची घटना घेते भोवऱ्यात अडकत बसून आपल्या गरगर ते घटनेभोवती फिरत बसलं ते बघा भोवऱ्यातलं पाणी पुढे जातं का, तिथलं तिथं गरगरत असतं. उलटा एखादा सापडला त्याच्यात तर त्याला घेऊन जाईल खाली. लगेच कळतं फरक काय येतो. आणि जिथे प्रवाही पाणी आहे
तिथे ते निघून कालचं काल, आजचं आज, उद्याचं उद्या, चालेल, पुढे पुढे चाललेले आहेत. हा जो नदीचं वैशिष्ट्य आहे त्याचा आपल्या चित्तावर परिणाम होतो आणि असं प्रवाही राहावं, जो प्रवाही आहे तो पवित्र असेल. म्हणून नदीच्या ध्यानानं पवित्रता येईल असं म्हटलं. हे जे ते शब्द म्हटलेत त्याच्यामागे त्यांचा विचार आहे. पुण्यभूमीबद्दल बोलले, तीर्थक्षेत्राबद्दल बोलले, सरोवराबद्दल बोलले. तिथे काय आहे म्हणजे मी बघितलं, आता ही सरोवर आहे उदाहरणार्थ, किंवा काही ठिकाणी तीर्थक्षेत्राचे आहेत, तिथे तीर्थ आहेत प्रत्यक्ष. तर सरोवराच्या ठिकाणी तर आपल्याला आता प्रवाहीपणा दिसत नाही. मग सरोवराचं एवढं काय महात्म्य की ज्याच्यासाठी आम्ही तिथे जावं. असं अगदी मानस सरोवरापर्यंत आपण सर्व डोळ्यासमोर आणू शकतो. तर त्यांच्याकडे निष्काम संचय आहे. बारीक गोष्ट आहे, अत्यंत निष्काम संचय. आमच्याकडे संचय आहे पण सकाम आहे, वेळेला माझ्या उपयोगी पडलं पाहिजे. हां, नाही पडलं तर दोष आहे लगेच. ते नाही, निष्काम संचय. त्यांना स्वतःला काय उपयोगी पडायचं त्याचं काही नाही. कोणीतरी कधीतरी येईल, फार पवित्र पाणी असेल तर तो कमंडलूच घेऊन जाईल घरी, आणि पिण्यासारखं असेल तर पिईल, त्याच्यापेक्षा काय होणार आहे. तो संचय जो करून ठेवलेला आहे तो संचय त्याची तृषा हरण करायला, भागवायला तो उपयोगी पडेल. म्हणजे संचय केलेला आहे, वास्तविक संचय दोष आहे, पण इथे संचय हा निष्काम असल्यामुळं पुण्यकारक आहे. म्हणून संचय पुण्यकारक आहे. आपल्याकडे असा काही संचय आहे का की तो पुण्यकारक आहे? आपण विचार करून किती कुठे समर्थन येतात. आपण क्षणभर विचार करावा की एखाद्या सरोवराच्या काठी बसलोय, तसं माझ्या जीवनाच्या काठी बसलोय, मी ह्या गोष्टीचा संचय केला आहे, पण तो पुण्यगामी केलेला आहे फक्त, बस. हा पुण्यासाठी संचय आहे, मला का आहे याच्यात नको आहे, असा माझ्याकडे एक संचय आहे की जो फक्त ह्या कामासाठी आहे. मला समजा माझी वाचून झालीत, पण माझ्याकडे मी 1000 पुस्तकं ठेवली आणि ही दुसऱ्यासाठी आहेत केवळ, त्याला देतोय नेऊन, ही घेऊन जा, हे वाचा, तुम्हाला लागेल त्यांना, कोणी ते नेऊन देत आहेत. फुकट पैसे घेऊन नव्हे, ते नव्हे. हा निष्काम आहे संचय. असा तऱ्हेचा माझ्या जीवनात कोणता निष्काम संचय, संचय तर माझं जीवन आहे म्हटलं संचयी असेल, जसं तिथे प्रवाहीपणा आहे तसा माझ्या जीवनात संचय असणार. हे पृथ्वीवर जे ज्या गोष्टीचं ध्यान करायला सांगितलं तिचा माझ्याशी काहीतरी संबंध असलाच पाहिजे. तर तो कशा प्रकारे असेल, तर माझ्याही जीवनात संचय असेल, तर तो कशाचा असेल, काय बुद्धिमत्तेचा असेल, काय तुम्ही काय गोळा केलं ज्ञानाचं असेल. माझं ज्ञान हे वाटण्यासाठी, फुकट वाटण्यासाठी माझ्याकडे संचय केलेला आहे काय आणि किती आहे. सरोवराचं पाणी पहा आणि मग आपल्या ज्ञानाची खुली पहा की हे ज्ञान अशा तऱ्हेनं माझ्याकडे आहे का की जे कोणी यावून घेऊन जावं त्याच्यासाठी आहे असं. आणि घेऊन जावं म्हणून सरोवर त्याच्या मागणं नाही, हो ते पण बारगडाची पाहतो. तर तसं नाही आहे, ते त्याच्या जागी शांतपणे तो संचय करत बसलेला आहे. जेव्हा केव्हा आकाशातून पडेल त्यावेळेला साठवून ठेवेल. कोणाला घेऊन जाणं तर घेऊन जा. असं मला सांगा, एखाद्याने आपल्याला एखादी वस्तू द्या म्हणलं असलं तरीसुद्धा उद्याची परवाची तेरवा बाहेर गेले, आत्ता घरात नाही आहे, संध्याकाळी याल का, परवा याल का. सांगजना सांगता ऐकता जन्म गेला, जना सांगता ऐकता जन्म गेला, परिया पुलाला स्वये घात केला. कुठला संचय असा आहे माझ्याकडे, म्हणून आपण आपल्याकडे पाहून मनाची पाऊल ठरावं की जो निष्काम आहे आणि जो जगाला उपयोगी आहे. नुसताच संचय असून काय उपयोगाचा नाही, अवकाचा रेट होईल नुसता आमचा, तसं नको आहे. माझ्याकडे काय आहे की जे जगाला उपयोगी आहे. पाणी आहे, जगाचे सर्वात मोठे वस्तू आहे जीवन ही, आणि तिचं आता महायुद्ध व्हायचेच पुढे त्याच्यावर, तेव्हा कळेल. आज त्याचं एवढं जाणवत नाही आहे, पण निदान कुठलं तरी बिस्लरी घ्यायला गेल्यावर नाही, पैसे द्यायला आल्यावर कळतं प्यायच्या पाण्याची किंमत काय आहे, एवढं तरी निदान. आज आपल्यावर वेळ आली ती आता. पण अशी कोणती वस्तू आहे, ते ज्ञान असू शकेल, ते काय पाणी असू शकेल, काही असू शकेल, त्याच्याकडे देण्यासारखं तर नक्की त्याच्याकडे काहीतरी असेल. तर ते अशा तऱ्हेचं माझ्याकडे काय आहे, तेव्हा निष्काम संचय. आणि हे जे तपश्चर्या आहेत ते त्या नित्यशुद्धीच्या प्रक्रिया चालू आहेत अखंड. ही जी तीर्थक्षेत्र आहेत, पुण्यभूमी असतात, त्या ठिकाणी निरंतर तपश्चर्या असतात. हे आपण जे मगाशी म्हटलं गिरिकंदरवास वगैरे हे आत्ताचे आहेतच. तर त्या गिरिकंदरवास साधी तुम्ही एखादे हे बघा, दरी बघा आणि उतरून जाऊन बघा. त्याच्यामध्ये वरून बघण्याला खूप आपल्याकडे स्पॉट्स असतात, तिथून फक्त फोटो काढायचा असतो. आम्ही तिथे होतो. ते काय होतं खाली ते आपल्याला माहिती नाही बाबा, ते बरा अवघड होतं. जरा उचरायचा प्रयत्न केला तर घसरायला लागलं. ते घसरून खाली जाऊन त्या तळात जाऊन बसा आणि बघा मग वर काय ते गिरिकंदर म्हणजे काय
तर ती तिथे कळायला तिथे जाऊन बसायला पाहिजे, मग त्याला ते वरची उंची कळेल, खोली कळेल, सगळं कळेल त्याला. आणि तिथे बसून आपल्याला काही तपश्चर्या करता येते का? तिथे गेल्यावर देवाचं नाव एवढ्यासाठी येतं की सुखरूप वर जाऊ दे बाबा. काय तपश्चर्या होणार तरी मला सांगा, हीच आमची तपश्चर्या. तिथे बसलं की एकदा दिवसा उजेडे एकदा वर जाऊ दे. समजा इथं अडकलो, कोण हाक मारेल तर ऐकून ते जाणार कोणाला. रात्रभर मला काढायला लागेल आणि मला तर रात्री 8 वाजता हे लागतं, 9 वाजता ते लागतं, 10 वाजता ते लागतं, काय जे असेल ते. कसं होणार? असं वाटते, भीती वाटते माणसांना. अरण्यात ओरडत सुटलेली माणसं आहेत की काय मला वाट सापडत नाही म्हणून असं. तर तिथे हे जे सगळं गिरीकंदरी वास केला की तपश्चर्या आपोआप घडते. मग त्या माणसाला तेवढं तप त्याच्याकडून होतं. आणि ह्या ज्या विपत्ती असतात तिथे अनेक वेळेला नैसर्गिक ह्या स्वरूपाच्या उणीवा तिथे असतातच. आता खायला काही नाही आहे, जे काय बाजूला झाडेपिडं भरपूर आहेत, पण त्यातलं एकही मला खाण्यासारखं नाही किंवा मला माहितीच नाही की हे खाल्लं तर चालतं. आता हे विषारी आहे का, काय आहे का, काय उपयोगी पडतं, काय बोकेला खातात, काही मला त्या वनस्पतीतलं माहीत नाही किंवा तशी वनस्पती नाही आहे समजा. अशा वेळेला माझ्या जवळचं ते डबावर राहायला, मी खाली उतरलो तर इतक्यात मला वाटलं जवळ आहे, मी गेलो आणि 3 तास जायला लागले खाली. आता वर यायला 3 तास जे लागणार त्याला कुठं आहे, आत काय आहे, काय नाही आहे. आता तपश्चर्या सुरू झाली. तेव्हा गिरीकंदरी जावं आणि छान तपश्चर्या करावी. त्यावेळेला मग आपल्या सगळ्या बरोबरच्यांची, मग पाठवणाऱ्यांची, मग आता या क्षणी वाचवू शकणाऱ्या देवाची, कुठेतरी हाक म्हणून आहे का हो कोणी वगैरे, ते सगळं सुरू होतं. म्हणजे मी जी पहिल्या 2ऱ्या भागाला आर्तता म्हणत होतो तिचं प्रत्यंतर गिरीकंदरामध्ये यायला अगदी चांगली जागा आहे. तर त्या दृष्टीनं, आणि हे असं नसतं, हे प्रतिकात्मक आहे. एवढी तपश्चर्या केली, असे प्रसंग किती येतील. त्यावेळेला मी देवालाच फक्त हाक मारीन का गिरीकंदरात गेल्यानंतर? तर मी माझ्या तिथल्या प्रसंगात सुद्धा देवालाच हाक मारीन, कोणाच्याही रूपाने काम करेल. माझी धारणा झाली ना देवाची पक्की की असल्या अंधाराच्या ठिकाणी सुद्धा तो मला वाचू शकतो. परिक्रमा करणाऱ्यांचे किती अनुभव असतात, कुठेही काही हे सुद्धा नाही, आरडाओरडा केला तरी कोणी भेटणार नाही, अशा जागी ते अडकलेले असतात. आणि बरोबर नर्मदा मैया प्रार्थना करा, कुठून तरी मनुष्य येतो, तो वाट दाखवतो, चला पण म्हणतो तुम्हाला अडलाय ना तुम्ही चुकीच्या जागी निघालाय. हे कुठून येतं? ह्याचे असंख्य अनुभव आहेत आजही आजचेच. तर हे सगळं जे होतं त्याची ही तपश्चर्या निर्माण होते. म्हणून गिरीकंदर काय, ह्या पुण्यभूमी, तीर्थ, सरोवर. तर यातून आपले जे म्हणजे निस्वार्थतेची भाव, आपण एका गिरीकंदरामध्ये असे अडकलो, उद्या एखाद्याची हाक ऐकू आली अशा कुठल्या परिसरात फिरताना, तर त्याला तुम्ही तिथून सांगाल काळजी करू नको, मी आहे, मला सगळा भाग माहिती आहे, मी तुला मदत करतो. ही धर्मवासना, आठणे धर्मवासना जी आहे ना ती अशी तयार होते, आठवून तयार होते, ती मशीद तयार झालेली आहे, तपश्चर्या करून तयार झालेली आहे. त्यामुळे त्याला सांगेल आहे, तू काय काळजी करून आहे, होईल. ते होईल जे आहे त्याच्या मागे तपश्चर्या उभी पाहिजे, तर होईल. नाही तर होईल तर नुसता शब्द उच्चारून होणार नाही. त्या ऋषींच्या मागे जसं शब्दाला किंमत आहे ती त्यांच्या तपश्चर्येची तशी ह्याला येईल. आणि त्यातून ह्या जातील आणि ज्या स्वार्थवासना असतील त्या निघून जातील. तर हा पण तिथेच अनुभव येतो की अनेकदा ज्या वेळेला आपल्याला तो त्याच्या तोंडचा घास येतो त्यावेळेला आपल्याला कळतं का अरे हे आपल्याला करावं लागेल, त्याने आपल्या तोंडचा घास आपल्याला दिलेला आहे. तर तो दिलेला आहे तर आपल्याला आपल्या घासातला अर्धा घास तरी दुसऱ्या भुकेलेला द्यावा लागेल. ह्या सगळ्या धर्मवासना ह्या सगळ्या ठिकाणी राहून तयार होतात आणि यातून आपल्या चित्ताची परीक्षा होते. म्हणून हे सगळे गोष्टी सांगितल्या. आता शेवटचं जे बोलत होते ते आत्ता जे आपण बोलतो त्यातलं हे सगळंच दिसलंय आपल्याला, सगुणात दिसलंय, अगदी समोर आहे आपल्या की या सगळ्या वस्तू, हे सगळे काय जे झाडापिडं आहेत सगळं आहे ते. झाडाचं ध्यान हे एक स्वतंत्र विषय. मी आता काय बोलत आहे आपण त्याचं समजून घ्या, काही एकदा सांगितले मागे. झाडाच्या ध्यानामध्ये मला स्वतःच्या वरच्या कृपेची जाणीव होते. मी फक्त एक उदाहरण देतून पुढे जातो की झाडाच्या ध्यानामध्ये मी आत्ता जो खालून इथे वर आलो आणि आपल्या सर्वांचा सत्संग मला मिळाला, हा मी झाड नव्हतो म्हणूनच मिळाला. झाड चालून उठून कुठे जात नाही, शक्तीने ठेवली. आज कशी का असे ना ओढत पाय का होईना पण इथेपर्यंत येऊ शकतो. म्हणून मला आधी भेट घडू शकतो, मला संत दिसू शकतात, सज्जन दिसू शकतात. केवढी कृपा आहे. आणि झाडाची केवढी तपश्चर्या झाली, त्याला जागेवरून नाही हालतात. 2 फुटावर वस्तू असली, त्याची काय पाणी असलं त्याच्याकडं येईल तेव्हा केवढी तपश्चर्या आहे. अशी आपल्या सुखाची वस्तू आहे, आपल्या गरजेची वस्तू आहे आणि ठेवलेली आहे समोर आणि करा तपश्चर्या बघू. मनुष्य धावून जातो तिथं ती मिळवायला. आज किती जगामध्ये लोक किती गोष्टींच्या मागे धावत आहेत. झाड समोर आठवलं की लगेच थांबतं सगळं एकदम. म्हणजे ध्यान म्हणजे काय, झाडाचं ध्यान म्हणजे काय सविस्तर बघू केव्हा तरी. पण वायोमध्ये देव नाना, वायो रूपेची देवता,
त्रैलोक्य चालवी वायो, वायोची स्तुती न बोलवे. अंतिम ध्यान काय असेल तर वायूचं ध्यान. समर्थांचं म्हणणं आहे की ध्यान करायचं असेल तर अंतिमतः वायूचं करा. हे सगळं दिसणार होतं, तर वायूचं ध्यान काय करेल, म्हणजे कसं करणार वायूचं ध्यान. तेव्हा वायोमध्ये देव नाना, वायो रूपेची देवता, त्रैलोक्य चालवी वायो, वायोची स्तुती न बोलवे. मला वायूची स्तुती बोलणंच शक्य नाही, शब्दामध्ये आणता येत नाही. निश्चळा वेगळा वायू, चंचळा वर्तवी सदा. निश्चळा वेगळा वायू, चंचळा वर्तवी सदा. देव तो हाच जाणावा, सर्व देहांतरी वसे. निश्चळाला चंचळ करणारा हाच तो देव, आणि हा प्रत्येकाच्या देहांतरी, प्रत्येकाच्या देहामध्ये वास करतो. मला सांगा, आणि कुठे देवाचं जवळ इतका देव जवळ आहे. आपण विचार की ते जे म्हटलं ना, श्वासाची जाणना असं आलेलं आहे, खूप वर्षाच्या ध्यानाने तिथं ते आलेलं आहे. देव तो हाच जाणावा, सर्व देहांतरी वसे. देही जे आहेत ते देहांतरी, त्यांच्या अंतरी. फार जाता जाता चटकन समर्थ एकदम वेगळं वैशिष्ट्य दाखवतात. एक वायू आहे फक्त, त्याचं ध्यान चाललंय बरं का. एकांगे पाहता वायो, एकांगे पाहता वायो, एकांग पाहता हरी. एकांगे पाहता वायो, एकांग पाहता हरी. चंचळत्वे जगज्योती, आत्मा त्यासीच बोलिजे. चंचळत्वे जगज्योती, आत्मा त्यासीच बोलिजे. सर्वात शेवटी जर देव म्हणून कुठे सापडेल तर वायूच सापडेल, शेवटीकडे काय सापडणार नाही. त्यामुळं वायूवर त्यांचं आत्यंतिक प्रेम आहे. समर्थ अवतार ते मारुतीचेच अवतार, ते वायुदेवतेच आहे ते सगळं. आणि खरं सांगायचं तर तीच आपल्याला अनुभवायला येणारी सूक्ष्मात सूक्ष्म देवता तेवढीच आहे. म्हणून ती आपल्या खरा मारुती तो वायू. आले सकाळी आज बरोबर 6 दिवस अंतरुणावर आहे, केल्याच्या नवारी ते आलतो, त्याच्यानंतर आजपर्यंत त्यांच्या उडीनच जागा झालो. सकाळी म्हणजे तुम्ही जर आज मला उभं करायला आला असला तर दर्शन घ्यायची इच्छा आहे, पण तेवढा वेळ थांबला तर येणार. कधी येऊ ते कुठं बाहेर, तिथनं फेरायला बसलेले होते. मग इथं आल्यावर नमस्कार केल्यावर त्यांना सगळं खाण्यापिणं झाल्यावर शांतपणे निवांत तासभर सहवास देऊन आनंद देऊन घे. ही आज आनंद आहे. तो ते जे वानर, तो जो मारुतीच्या रूपात आहे वायू, तो मारुती नेहमी रामाच्या सेवेत आहे. जेव्हा तो मारुती तिथे आहे तो रामाच्या सेवेत आहे. हा वायू अंतरात्म्याच्या सेवेत आहे. हा अंतरात्मा आहे, त्याला सारखं पुरवायचं काम चालू आहे. ते जे पुरवायचं काम चालू आहे तोच आपलं रामाची सेवा आहे मारुतीने केलेली. तेव्हा एवढं जर ध्यान करायचं असेल तर कुठं घ्यायची गरज आहे माझी? ह्या ध्यानाला तर कुठेचीच गरज नाही. कारण हे ध्यान जर होऊ शकत नसेल तर मी नसेनच, असं आहे ना. प्राणच आहे, तो प्राणाचं चालवी असं आहे. त्यामुळं तो आहे म्हणल्यानंतर देव आहेच. वायू आहे म्हटलं की देव आहे, वायू आहे म्हटलं की प्राण आहे ना. मग त्या रामाची सेवा करतो ना, आत्मा रामाची, असं त्यांचं म्हणणं आहे. त्या दृष्टीनं आपण त्याच्याकडे बघावं. त्या समर्थांचा एकांत आहे, हा श्रीमंत आहे, एवढं लक्षात ठेवायला हरकत नाही. साध्या भाषेमध्ये समर्थांचा एकांत श्रीमंत. आपले जे असमर्थ त्यांचं एकाकी, कोण विचारित नाही, हे होत नाही, तसले ते एकाकी आहे. ते नव्हे, आपण समर्थ एकांतात असावं. समर्थांचा एकांत श्रीमंत आहे. किती ध्यान आहेत, काय खांबाचे ध्यान आहे याच्यावर. खांबाचं ध्यान म्हटलं तुम्हाला, विनोबांचे एकदा काठी मारत बसले ते खांबाला. आपलं जातात असते का आपल्याला माहिती, म्हणजे आपण लहानपणी केला असेल, मला काय माहीत नाही, पण जाता येतं हातात एक काठी आपलं झोडपत जायचं. तसं ते खांबाला मारत बसले ते. तेव्हा आईने सावध केलं, अरे तू खांबाला का मारतोयस? ना सहज मारतो. अरे देवाला मारतोयस तू, सहज कसं मारतोस? तू विचार नाही काय करायचा, तो खांबदेव नाही आहे का? खांबदेव आहे. एवढ्या आता बाकीचे देव सगळे आले आणि कुठं जायची काही गरज नाही, खांबदेव आहे तो. नाहीतरी काय खांबातूनच झाला ना प्रकट. हां,
आता हे जर लक्षात आलेलं असेल तर पुढचं समर्थांचं म्हणणं लक्षात येईल ते यावं म्हणून मी. काय असतं, समर्थ ज्या वेळेला हे ध्यान सांगतात त्यावेळेला हे जर ध्यान करून, उदाहरणार्थ आता सागर आहे, आता आपण आपल्या समोर आले, किंवा सूर्य आला, त्याचं ध्यान केलं, कितीतरी गोष्टी होत्या त्या सगळ्या सारांशाने घेतल्या म्हणून आपण अशा घेतल्या. तर त्या सगळ्यांच्या अशी म्हटलं तसं ग्रह तारे अमकं तमकं सगळं ध्यान खरोखर काय, कुठं जायची गरज नाही, काय नको, फी नको, कोण शिकवायला काय नाही, लिहिलं आहे सगळं आणि नुसतं बसा. आणि मी तुम्ही अनेकदा म्हणतो की ते टेरेसेस रिकाम्या पडले असतं खूप बंगल्यामध्ये, मला बघितलं की वाईट वाटतं, यापेक्षा काही वाटत नाही की एवढ्या मोठ्या ध्यानाच्या जागा यांच्याकडे मोकळ्या आहेत. तर त्या ध्यानाच्या मोकळ्या जागेत जाऊन निवांत बसवा, एक आपले हे टाकावं मस्त सतरंजी किंवा काहीतरी एखादं, आणि निवांत आकाशाकडे तोंड करून पडून राहावं. केवढा व्यापक याचं भान येतं एकदम, की आपण कुठे आहोत आणि हे काय चाललं आहे, ह्यातलं आपल्याला काय कळतं, ह्याच्यामधलं नक्की ह्याच्यावरती काय सत्ता आहे आपली, काही नाही. ह्या सगळ्याकडे बघायला लागलं की लक्षात येतं. मग समर्थ ज्या वेळेला हे सांगतात ह्याचं ध्यान करायला वगैरे, त्याच्यानंतर ते त्याचा पुढचा टप्पा सांगतात, तो आपल्यासमोर असावा. त्यांचं म्हणणं असं आहे, तुम्ही सूर्य पाहवत नाही, पाहायला काय म्हणायचं, आपला डोळ्यात धरून मधनच कुठून तरी दिसला म्हणायचं, हे आपल्याकडे क्षमता नाही तर मग काहीतरी काळा लावायचं आणि त्याच्यानं बघायचं. म्हणजे आपल्याकडे ती बघण्याची सुद्धा कुवत नाही. हे सूर्याचं ध्यान झालं आपल्या दृष्टीनं. अगदी उगवता असेल तर ठीक आहे, तिथपर्यंत ठीक आहे, पुढचं नाही पाहत, तरी सुद्धा ध्यान केलं असेल, त्याची विलक्षणपणा आपल्या लक्षात आला असेल. सागराचं ध्यान केलं असेल, त्याची विशालता आपल्या लक्षात आली असेल. काय होतं, हे सगळं कशासाठी आहे की इतकं ब्रॉड डायमेन्शन आणि इतका मोठा पट ठेवलेला आहे समोर, की मग आमचं ते काय शामकं तमकं, ती भांडणं, ती सवत, ती हान, त्या जावान, ती दंडान, ते काय जे आपलं ते ऑफिसमध्ये अपमानच केला आणि ह्याच केलं, त्यांना मी उद्या दाखवतो, ह्या करतो, त्या करतो, काय राहतच नाही. कुठले काय करताय काय ते, कुठले काय ह्याच्या काय ते सागरा आणि त्या दिनकरा आणि त्याच्या पुढे काय राहणार, पुढे काही राहत नाही. इतक्या प्रकाराने ध्यान झाल्यानंतर ते कुठं ती सुनेला असं म्हणाली, ती सुनतेला त्या किटकिट ऐकू सुद्धा जाणार नाही तिकडे काय ह्याच्यातलं. जर समजा आपण आकाशाकडे तोंड करून वगैरे यातलं काही सांगितलं की अशी सून वागली वगैरे, आपल्याला ऐकू आलं तर ह्याच्यापेक्षा काही ऐकू नाही, ह्या आवाजात काय ऐकू जाणार आहे, आणि काय त्याला त्याचं तुमचं करतो काय तसं त्याच्या कर्तव्यात तो एक दिवस इकडचा तिकडे त्या मिनिटात सुद्धा करीत नाही. किंवा तिथे लिहिलेलं असते ते 6:19 विचारे, इथे तेवढ्यात सोलापूरला तेवढ्यात, कुठे ते पुण्यात तेवढ्यात, त्या वेळेला काय काम चालू नाही, आम्ही काय काम करतो, त्यांना काय आपल्याला या तक्रार करण्याचा अधिकार आहे, सगळ्या तक्रार एका ह्याच्या बातमीत गुंडाळून फेकून द्यायचं असं वाटतं. हे साधन जर झालं असेल ध्यानाचं तर असं वाटतं हे जे आपल्याला काळजा, हे किती प्रकार माणसाच्या मनामध्ये, ते सगळे उचलून खुंटीला ठेवायचं वाटतं. हे सगळी ध्यानं झाली म्हणजे, तर ही व्हावीत यासाठी आहे. पण त्यांनी त्याच्या पुढे सांगितलं की एवढ्यावर थांबू नका, अजून ध्यान करा. हे तर नुसतं दर्शन झालं पहिलं, त्याच्यानंतर ध्यान कराल तेव्हा लक्षात येईल. मर्यादा सागरा आणि दिनकरा, ते तेवढ्यावर थांबलं. समर्थ कसले नुसतं सागरात ध्यान केलं नाही, आयन मोठा आहे नामकाय नमकाय म्हणून सांगतील, एवढ्यावर समर्थ थांबतील शक्य नाही. समर्थ त्याच्या पुढे गेले. मर्यादा सागरा आणि दिनकरा, मर्यादा सागरा आणि दिनकरा, अंतरिक्ष तारा जयाचे नी, अंतरिक्ष तारा जयाचे नी, जयाचे नी मेघ पडे भूमंडळी, जयाचे नी मेघ पडे भूमंडळी, पिके यथा काळी वसुंधरा, पिके यथा काळी वसुंधरा, वसुंधरा बहु रंगे विस्तारली, वसुंधरा बहु रंगे विस्तारली, जीवसृष्टी झाली जयाचे नी, जीवसृष्टी झाली जयाचे नी. अरे
हा इथून तिकडे गेला, तो तिकडून इकडे आला, हा या वेळेला तिकडे जातो, तो त्यावेळेला इकडे जातो, ही काय मेघ बदलतात, हे सगळं उगून येतं. अरे कोण आहे, कशाने हे सगळं झालं कसं? शंका आली तर माणसाला उद्याचा घरात गेला आणि सगळा स्वयंपाक तयार आहे नाही, कोणीच नाही घरामध्ये, असं होईल का? सगळं स्वयंपाक मांडून सगळं करून सगळं अगदी आपल्याला जे अगदी हवं आहे सगळं रेडी म्हणून जास्त असं तर होणारच नाही. मुळामध्ये आता कशाला कल्पना करायची खरं या. पण समजा असं गृहीत धरा तुमच्या अगदी आवडीत सगळं सगळं मांडून तयार आहे, एकदम गरम वाफा येतात सगळीकडे आणि तुम्ही आत येता तोपर्यंत सगळं तयार. आणि कोणी नाही केलं, स्वयंपाक केलं नाही कोणी, काय नाही, त्यांच्या कामात होत्या वगैरे. असं एवढ्यावर तरी प्रश्न विचारून सॉरी केलं कोणी आज मग असं होईल? निदान करताशिवाय काय आहे ह्याच्या सगळ्याच्या? हा जो सगळा अंतरिक्ष तारा जयाचेनी जयाचेनी मेघ पडे भूमंडळी पिके यथाकाळी वसुंधरा वसुंधरा बहुरंगी विस्तारली जीवसृष्टी झाली जयाचेनी. जयाचेनी सृष्टी सर्व चालत आहे. ते काय आहे? मला आता इथे नुसतं समुद्रावर थांबून चालत नाही, मला नुसतं अंतरिक्ष बघून चालत नाही. त्यानं जी विशालता मिळवायची ती मिळवली. माझं आता चित्त मोकळं झालेलं आहे. मला जे चित्ताचं भांडं मोकळं करायचं होतं ते मी मोकळं करून घेतलेलं आहे, ते विशाल करून घेतलेलं आहे. एवढंच चित्त नाही आता माझं. माझ्या चित्तात अख्खा समुद्र बसतो, माझ्या चित्तात आता काय संबंध आकाश बसतं. एवढी चित्ताची आता व्याप्ती झाली. तर हे पुढे आहे, जीवसृष्टी झाली जयाचेनी, जीवसृष्टी झाली जयाचेनी, जयाचेनी सर्व सृष्टी चालत आहे, जयाचेनी सर्व सृष्टी चालत आहे. तया लागी पाहे शोधुनिया, तया लागी पाहे शोधुनिया, शोधुनिया पाहे ते देव सर्व करता, शोधुनिया पाहे ते देव सर्व करता. तरी जे विवर्ता जयाचेनी, तरी जे विवर्ता जयाचेनी, जयाचेनी भक्ती जयाचेनी मुक्ती, जयाचेनी भक्ती जयाचेनी मुक्ती, जयाचेनी युक्ती वाढतसे, जयाचेनी युक्ती वाढतसे, वाढतसे ज्ञान स्वरूपी पाहता. वळा आता तुमचं बाहेरचं ध्यानाचं काम संपलं. आता चित्ताचं भांडं मोकळं आहे, सगळं विशाल आहे. त्यात संबंध हे सगळं समुद्र काय, हे काय, आकाश काय, सगळी व्यवस्था काय, सगळं बसू शकतं. तेव्हा आता एवढ्या विशाल भांड्यामध्ये हे जिथे अंतरंगात कुठे आहे तिथे शोधा की याचं काय आहे, पुढे करता कोण आहे याचा. तर त्याचा तुम्हाला उगम हवा असेल तर इकडे बघा. वाढतसे ज्ञान स्वरूपी पाहता, वाढतसे ज्ञान स्वरूपी पाहता. जयाचे निसत्ता चालतसे, जयाचे निसत्ता चालतसे, चालतसे सत्ता ते माया रूपाची, चालतसे सत्ता ते माया रूपाची. शुद्ध स्वरूपाची मात नव्हे, शुद्ध स्वरूपाची मात नव्हे, मात नव्हे श्रुत अनुभवे वीण, मात नव्हे श्रुत अनुभवे वीण. रामदास खूण सांगतसे, रामदास खूण सांगतसे, रामदास खूण सांगतसे. शोधून काढा. हे सगळं आता बाहेर पाहिलं, ते पिंडी ते ब्रह्मांडी आणि माझ्यामध्ये आहे. तर माझ्याकडे आपण विचार करून पाहायतलं काय माझ्याकडे नाही, माझ्याकडे अंतरंग आहे. सगळ्या पोकळ्यांची माझ्याकडे रिप्रेझेंट प्रत्येक गोष्ट माझ्यात होती. जे जे जगात आत्ता आपण पाहिलं तर ती प्रत्येक गोष्ट माझ्याकडे आहे. जसं पंचमहाभूताचे सर्व भाग आहेत तसे माझे सर्व भाग इथे आहेत. आता हे जे चाललेलं आहे याच्याकडे बघण्याचा हा दृष्टिकोन यावा एवढं त्यांचं म्हणणं आहे. हे जर दृष्टिकोन एकदा आला, हा केव्हा येईल? एवढ्यापुरतं तरी एकांतात नको का जायला तो? इतक्या सगळ्या ह्याच्यात त्या आरडाओरड्यातून, घरात त्या 4 टीव्हीतून, ह्याच्यातून त्याच्यातून तो मोकळा होऊन त्यासाठी जा, त्याच्यासाठी एकदा माहीत होते कसं असते. मग तुमचं दुःख पिक्क काय असेल ते सगळं एवढं सगळं ते असते. चालेल.
त्यांनी लिहिले पुढे आता ह्यात आता आपल्या आज काही घेणं शक्य नाही, पण त्यांनी लिहिले ब्रह्मादिकाला प्रारब्ध चुकलं नाही, ते मारुतीला बोलवायला ब्रह्म्याला पाठवलं होतं म्हणतात. ब्रह्माला पाठवायला शेवटी बोलवायला मारुतीला हे नाही, मारुतीला बोलवायला रावणाने सांगितलं ब्रह्मा तुझा, तिथे ब्रह्मांतर सोडला असा जो शब्द प्रयोग केला आहे तर ते मूळच आहे, याचं त्याच्याकडून काम करून घ्यावं. त्यातले त्यात हे मोठे ब्रह्मदेव त्यांनी सगळी सृष्टी निर्माण केली ना, मग त्याला ते रावणाच्या ताब्यात त्यानं पाठवलं, तो मारुतीला घ्या, ते उत्पात घडवून आणला सगळीकडे, ते कोणाच्या आठपत्नी कोणाला त्याला घेऊन या. हे म्हणले त्यांना चुकलं नाही, तरी रावणाला उलटं टाकून ठेवलं नसतं का त्यांनी, पण ते चुकत नाही. काही वेळेला अशी वेळ येते की देवाला हे दैत्याचं काम निरोप्यासारखं जाऊन करावं लागतं. अरे बाबा माझे हाल चाललेत तर तू आणखीन इथं याचा उत्पात करू नकोस, आपलं जा बाबा तिकडे. हे वायुतत्वाला शेवटी सांगावं लागलं. वायुतत्व म्हणलं ठीक आहे बरं झालं, मग तुझ्या निमित्ताने मला एक संधी मिळाली तिकडे आज जायची, मला जायचंच आहे आत, नाही तरी माझे बाहेर सगळं फिरून झालेलं आहे, आता माझं काम मी केलेलंच आहे, आता फक्त अंतरंगात शिरायचं होतं इकडे जरा, ते जरा सगळ्या अंतर्ग्रहातून जाऊन येतो, म्हणजे पुढे आपल्याला पुढची व्यूहरचना करायला बरं. युद्धात तेच असतं, तसं अंतरंगात जावं लागतं आपल्याला माहिती आहे बरोबर. तर हे सगळं केलं तर ते माझ्या अंतरंगात आहे, त्याचा करता मला माझ्यात सापडेल, मग त्यांना प्रारब्ध चुकलं नाही, मला चुकावं अशी काय माझी अपेक्षा आहे. पुढे विचारले त्यांनी हे, ते आपण नंतरच्या याला घेऊ. आता झालं इथे थांबूया, आजची वेळ झाली आहे. निदान एवढा तरी एकांत, निदान अशा स्वरूपाचं काहीतरी ध्यान काय जे आपल्याला शक्य असेल त्यातलं त्या पद्धतीने आपण करावं. आणि शेवटी जो शब्द त्याने वापरला तो आपण विसरू नये की मात नव्हे श्रुत अनुभवे वीण. इथे अनुभवाशिवाय काही नाही, इथून पुढे हे सांगण्याला अर्थ नाही, इथून पुढे अनुभवण्याला अर्थ आहे. त्या आता इथून खरा प्रांत सुरू झाला अनुभवाचा, त्यामुळे आपण त्याच्याकडे जावं. आणि मला त्यांनी स्वतःला, त्यांच्या स्वतःच्या बाबतीत ते म्हणाले की माझा सगळा हे मी सांगतो आहे, याचा तुम्हाला स्पष्ट जर हे पाहिजे असेल खुलासा तर अनुमाने काही नव्हे समाधान, अनुमाने काही नव्हे समाधान, जव आत्मज्ञान पाविजेना, जव आत्मज्ञान पाविजेना, पाविजेना मोक्ष तुटे ना बंधन, पाविजेना मोक्ष तुटे ना बंधन, श्रवण मनन नाही जेथे, श्रवण मनन नाही जेथे. साधा अभ्यास येत नाही श्रवण मनन नसलं तर, शाळेत तासाला हजर नसते, हजर असलं लक्ष नसतं आणि पुढे त्याचं काहीच केलेलं नसतं. मग शेवटी एकदम उत्तरात प्रश्नाच्या वेळेलाच गाठ पडते उत्तराची, मग ती गडबड होती. मग ती गडबड व्हायची नसेल तर काय करतो तेच श्रवण मनन ती चिकडे लावलं, फक्त ह्या कामाला लावलं एवढं. पाविजे ना मोक्ष तुटे ना बंधन, श्रवण मनन नाही जेथे, श्रवण मनन नाही जेथे, विचारणा कीजे या देव भक्तांची. हे कोण आहे? हे गाठून देणारे कोण? हे ज्ञान आपल्याला कोणी गाठून दिलं, समजा समर्थाने आपल्याला गाठून दिलं, ते हे भक्त कोण आणि त्यांचे देव कोण? विचारणा करा, ज्याच्या त्याच्या देवाची विचारणा करा, तिथल्या तिथल्या भक्ताची पण विचारणा करा, म्हणजे अधिक ओळख होईल की कसं हे आपल्यापर्यंत आलेलं आहे. विचारणा की जे या देवा भक्तांची, करता कोण तोची ओळखावा, करता कोण तोची ओळखावा, ओळखावा करता सर्वत्र सृष्टीचा, ओळखावा करता सर्वत्र सृष्टीचा, मी तो कोण कैचा धुंडाळावे, मी तो कोण कैचा धुंडाळावे, अनुभवे वीण जाण सर्व क्षीण, अनुभवे वीण जाण सर्व क्षीण, निरसेल प्रश्न दास म्हणे, निरसेल प्रश्न दास म्हणे. आता सावधानपणे आणि प्रत्यक्ष अनुभवासाठी आता ध्यानाला आणि देवाला शोधायला पण लागावं, एवढी आत्ता प्रार्थना करतो. आणि बाकीचं आता पुढच्या वेळेला बघू, वेळ झाली पण प्रार्थना करूया, थांबूया.
राम। यही संसार अपार को जिए, यही संसार अपार को जिए। उदास भया, उदास भया, उदास भया, उदास भया, दया करो राम। दीन दयाल दया करो राम। दीन दयाल दया करो राम। दीन दयाल दया करो राम। जानत मानत मन को, जानत जानत मानत मन को। ऐसा काम किया, ऐसा काम किया, ऐसा काम किया, ऐसा काम किया, दया करो राम। दीन दयाल दया करो राम। दीन दयाल दया करो राम। दीन दयाल दया करो राम। दास दीन जन शरणागत है, दास दीन जन शरणागत है। मारो कहत सब गया, मारो कहत सब गया, मारो कहत सब गया, मारो कहत सब गया, दया करो राम। दीन दयाल दया करो राम। दीन दयाल दया करो राम। दीन दयाल जानकी मन स्मरण जय जय राम।